तर आपला नेक्स्ट आणि लास्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो आहे ईद, इगो, सुपर इगो. तर आता स्ट्रक्चर ऑफ माइंड, ईद, इगो, सुपर इगोच्या आधी स्ट्रक्चर ऑफ माइंड का गरजेचं आहे, तर हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे की स्ट्रक्चर ऑफ माइंड मध्ये आपण कॉन्शियस, प्री कॉन्शियस आणि अनकॉन्शियस हे माइंड असतात. मग ईद, इगो, सुपर इगो मध्ये काय बघितलं जातं, तर अकॉर्डिंग टू सिगमंड फ्रूड जे सायंटिस्ट होते त्यांनी काय सांगितलं, अकॉर्डिंग टू सिगमंड फ्रूड देर आर 3 मेजर हायपोथेटिकल ऍस्पेक्ट्स विच कॅन टेल द स्ट्रक्चर ऑफ माइंड. मग सिगमंड फ्रूड यांनी काय सांगितलं, अजून 3 ऍस्पेक्ट असू शकतात जे आपलं स्ट्रक्चर ऑफ माइंड आपल्याला डिफाईन करू शकतात किंवा सांगू शकतात. तर त्यांनी काय सांगितलं, ईद, इगो आणि सुपर इगो. तर ईद, इगो, सुपर इगो मध्ये काय बघितलं जातं, ईद म्हणजे काय, तर ईद मध्ये बघितलं जातं इट इज अन मोस्ट प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन बिहेवियर. मोस्ट प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजेच काय, हे बेसिकली कशावरती ड्राईव्ह करतं, तर तुमच्या बेसिक ज्या ड्राईव्ह असतील, बेसिक गरजा असतील त्याच्यावर फोकस करतो. ईद म्हणजे काय, इट इज अन मोस्ट प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ ह्युमन बिहेवियर विच डिपेंड्स ऑन युअर बेसिक ड्राईव्ह. मग बेसिक ड्राईव्ह काय, तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती जास्त फोकस करतं. त्यानंतर काय, इट डेव्हलप्स ऍट द बर्थ. ईद जे आहे, आता हे ईद, इगो, सुपर इगो या तिन्ही ऍस्पेक्ट मध्ये जे ईद आहे हे सगळ्यात पहिला डेव्हलप होतं. मग इट डेव्हलप्स ऍट द बर्थ. त्यानंतर नेक्स्ट, इट इज इम्पल्सिव्ह अँड प्लेजर ओरिएंटेड. आता ईद मध्ये काय, ऍट बर्थ पासून जे डेव्हलप झालेलं असल्यामुळं हे इम्पल्सिव्ह आणि प्लेजर ओरिएंटेड असतात. इम्पल्सिव्ह प्लेजर ओरिएंटेड म्हणजे काय, आता लहान मुलांमध्ये तुम्ही बघू शकता, एखादी गोष्ट जर त्यांना आवडली किंवा त्यांना अफेक्ट केली तर त्यांना ते इम्पल्सिव्ह होतात, प्लेजर ओरिएंटेड होतात. इम्पल्सिव्ह म्हणजे काय, ते पाहिजेच, मग ते पाहिजेच म्हणून बसून रडतात, हे करतात, मग त्यांना ती गोष्ट मिळाली की ते शांत होतात. मग ऍट द एज ऑफ बर्थ त्यांना त्यांची अफेक्टिव्ह किंवा त्यांची सगळ्यात जास्त बेसिक ड्राईव्ह काय आहे, एखादी गोष्ट त्यांना आवडणं. मग ती गोष्ट आवडल्यानंतर ती कशी घेतात, तर ते इम्पल्सिव्ह आणि प्लेजर ओरिएंटेड बिहेवियर दाखवून. त्यानंतर इट डिमांड सॅटिस्फॅक्शन. मग आता डिमांड सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, एखाद्या इंडिव्हिज्युअलला जर एखादी गोष्ट आवडली, अपेक्षा झाली, तर ते सॅटिस्फाय झाल्यावरच त्यांनी शांत बसतात. तर इट डिमांड्स द सॅटिस्फॅक्शन. मग आता एक्झाम्पल काय आहे, आता हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स झाले ईदचे. ईद म्हणजे काय, द मोस्ट प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ ह्युमन बिहेवियर विच इज बेस्ड ऑन युअर बेसिक ड्राईव्ह. तुमच्या ज्या काही मूलभूत गरजा असतील त्याच्यावरती हे बेस असतं. मग इट डेव्हलप्स ऍट द बर्थ, इट इज इम्पल्सिव्ह, प्लेजर ओरिएंटेड अँड इट डिमांड सॅटिस्फॅक्शन. आता यात एक्झाम्पल काय असणार आहे, आय वॉन्ट इट. आता आय वॉन्ट इट म्हणजे काय, मला ते पाहिजेच. मग त्यात रियालिटी वर्ल्ड किंवा काय फॅन्टसी वर्ल्ड याचा काय संबंध नाही. मग आय वॉन्ट इट मध्ये काय बघितलं जातं, पाहिजे म्हणजे पाहिजे, डिमांड सॅटिस्फॅक्शन, इम्पल्सिव्ह, प्लेजर ओरिएंटेड हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिसून येतात. आय वॉन्ट इट मला पाहिजे, मग इट डिमांड सॅटिस्फॅक्शन, इम्पल्सिव्ह, प्लेजर ओरिएंटेड, बेसिक ड्राईव्ह आहे, ऍट बर्थला डेव्हलप होते आणि प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ ह्युमन बिहेवियर जी तुमच्या मूलभूत गरजांवरती डिपेंड असते. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं इगो. आता इगो तुम्ही जे शब्द बेसिकली वापरताय तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये, तर हे त्याच्यापेक्षा थोडे वेगळं आहे. आता इगो म्हणजे काय, इगो फंक्शन ऑन द रियालिटी प्रिन्सिपल. तर इगो कशावरती ऍक्ट करतं, रियालिटी प्रिन्सिपल वरती फंक्शन करतं किंवा ऍक्ट करतं. त्यानंतर इट युजली डेव्हलप्स आफ्टर द 3 years ऑफ बर्थ. आता जसं ईद डेव्हलप्स ऍट बर्थ पासून जे ईद डेव्हलप होतं म्हणजेच काय, आय वॉन्ट इट किंवा सॅटिस्फॅक्शन डिमांड करतं, तसंच इगो जो आहे तो रियालिटी प्रिन्सिपल वरती फंक्शन करतो आणि इट युजली डेव्हलप्स आफ्टर 3 years ऑफ द बर्थ. मग 3 yearsच्या नंतर हे आपल्याला इगो बघायला भेटतो अँड इट इज केपेबल ऑफ पोस्टपोनिंग द प्लेजर. मग आता यामध्ये काय बघितलं जातं, ईद मध्ये आय वॉन्ट इट किंवा डिमांड सॅटिस्फॅक्शन, इथं काय बघितलं जातं, इमिजिएट सॅटिस्फॅक्शन, पाहिजेच. मग त्याच्याच उलट इगो मध्ये काय बघितलं जातं, ही ऑर शी ऑर इन एनी इंडिव्हिज्युअल इज केपेबल ऑफ पोस्टपोनिंग द प्लेजर. आता जे काही इकडं प्लेजर ओरिएंटेड आहे तेच आपल्याला इगो मध्ये अँड इंडिव्हिज्युअल इज केपेबल ऑफ पोस्टपोनिंग म्हणजे काय, आज नाही तर मला उद्या दिलं तरी चालेल. आता समजा 3 years ऑफ बर्थ जर म्हणलं, समजा आता 3 yearsच्या नंतर समजा एक 8-9 वर्षाचं अँड इंडिव्हिज्युअल आहे, 8-9 वर्षाचं एक बेबी असेल, तर त्यामध्ये काय बघितलं जातं, त्याला समजा सायकल गिफ्ट द्यायचं जर त्यांनी त्यांच्या आई वडिलांनी पॅरेंट्सने जर प्रॉमिस केलं आणि इन एनी सर्टन कंडिशन ते देऊ नाही शकले, मग त्यावेळी काय करतं आपला इगो, काय करतो तो
इज कॅपेबल ऑफ पोस्टपोनिंग द प्लेजर. मग तेव्हा आपल्या इगो मधून काय म्हणलं जातं, स्ट्रक्चर ऑफ माइंड मधून काय म्हणलं जातं, ठीक आहे आता नाही तर उद्या किंवा परवा, नेक्स्ट इयरला किंवा नेक्स्ट बर्थडेला द्या. मग हे केपेबल आहे फॉर पोस्टपोनिंग द प्लेजर. त्यानंतर याचं एक्झाम्पल काय बघितलं जातं, आय नीड टू डू बिट ऑफ प्लॅनिंग टू गेट इट. मला थोडी काहीतरी प्लॅनिंग केली पाहिजे ते भेटण्यासाठी. मग इथं सेम ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं आय वॉन्ट इट. आय वॉन्ट इट इज रिफर्स टू द ईद, आणि आय नीड टू अ बिट प्लॅनिंग टू डू इट और टू गेट इट इगो मध्ये बघितलं जातं. त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट आहे द थर्ड ऍस्पेक्ट स्ट्रक्चर ऑफ माइंडचा, सुपर इगो. आता सुपर इगो मध्ये काय बघितलं जातं, इट फंक्शन्स ऑन द परफेक्शन प्रिन्सिपल. आता परफेक्शन प्रिन्सिपल वरती हे कसं काम करतं, तर परफेक्शन प्रिन्सिपल मध्ये काम हे इट डेव्हलप्स आफ्टर द 5 years ऑफ द बर्थ. 5व्या वर्षानंतर हे युजली डेव्हलप व्हायला चालू होतं आणि हे परफेक्शन प्रिन्सिपल वरती काम करतं. त्यानंतर इट फुल्ली डेव्हलप्ड बाय द सोशलायझेशन. आता सोशलायझेशन म्हणजे काय, सोसायटीमध्ये तुम्ही एकदम मिळून मिसळून जाणं. मग त्यामध्ये तुम्ही सोसायटीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला एक सेन्स येतो. मग तो सेन्स कोणता असतो, राईट ऑर रॉंग. आता इथं म्हटलंय की परफेक्शन प्रिन्सिपल. आता परफेक्शन प्रिन्सिपल म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये सोशलाइज व्हायला चालू होता, मिळून मिसळून राहायला चालू होतं, तेव्हा तुम्हाला एक सेन्स येतोय की व्हॉट इज राईट ऑर व्हॉट इज रॉंग. मग हाच सेन्सवरती आपण काम करतो किंवा याच सेन्सवरती आपल्या ज्या काही नीड्स आपल्या ठरतात, म्हणून याला म्हणतो आपण इट फंक्शन ऑन द परफेक्शन प्रिन्सिपल. त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल सुपर इगोचं, यू कॉन्ट हॅव इट, इट्स नॉट राईट. इट्स नॉट राईट का आलं, कारण सुपर इगो मध्ये 5 वर्षानंतर जेव्हा एक इंडिव्हिज्युअल राहायला लागतो, तेव्हा सोसायटीमध्ये तेव्हा मिळून मिसळून राहिल्यामुळे त्याला सेन्स येतो की राईट आणि रॉंग मधला त्याला फरक कळायला लागतो. मग राईट आणि रॉंग मधला फरक कळाल्यानंतर काय म्हणतो, यू कांट हॅव इट, इट्स नॉट राईट. आता समजा एक मुलांमध्ये, आता लहान मुलांमध्ये किडनॅपिंगचे केसेस भरपूर असतात. मग यामध्ये त्यांना कसं अट्रॅक्ट केलं जातं, चॉकलेट देऊन किंवा कॅडबरी देऊन इकडे ये, किंवा त्यांना असं किडनॅप केलं जातं. मग सुपर इगो 5 वर्षानंतर डेव्हलप झाल्यानंतर, सोसायटीमध्ये राहिल्यानंतर जेव्हा त्यांना सेन्स दिला जातो की चॉकलेट दिल्यानंतर कोणाकडे जाऊ नये, कोणाकडे जाऊ नको, कॅडबरी दिली, काही जरी दिलं खायला तरी त्याच्याकडे जाऊ नको. मग हे सोशलायझेशन मध्ये त्याला कळते की व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. मग सुपर इगोचं एक्झाम्पल काय असणार आहे, यू कांट हॅव इट, इट्स नॉट राईट. एवढं झालं. तर आता ईदचं तुम्ही थोडक्यात समजून घ्या. ईदचं एक्झाम्पल काय आहे, आय वॉन्ट इट, मला ते पाहिजेच. इगोचं एक्झाम्पल काय, आय नीड टू डू अ बिट ऑफ प्लॅनिंग टू गेट इट. त्याच्यानंतर सुपर इगोचं एक्झाम्पल काय, यू कांट हॅव इट, इट्स नॉट राईट. आता ईद मध्ये काय बघितलं जातं, इट इज मोस्ट प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ द माइंड. मग हे जे स्ट्रक्चर आहे ते बेसिकली बेसिक ड्राईव्हवर काम करतं. त्यानंतर हे ऍट बर्थला डेव्हलप होतं. मग इगो मध्ये काय बघितलं जातं, इट फंक्शन ऑन द रियालिटी प्रिन्सिपल, आणि 3 yearsच्या नंतर डेव्हलप व्हायला चालू होतं. तसंच सुपर इगो मध्ये काय बघितलं जातं, फंक्शन ऑन परफेक्शन प्रिन्सिपल, आणि हे 5 years ऑफ एज नंतर डेव्हलप व्हायला चालू होतं. एवढं कळालं. आता समजा तुम्हाला जर 5 मार्क्सला किंवा 10 मार्क्सला जर क्वेश्चन विचारला, ईद इगो सुपर इगो, जर समजा ईद इगो सुपर इगो विचारलं किंवा स्ट्रक्चर ऑफ माइंड विचारलं, आन्सर दोन्हीचं सेम आहे. तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ माइंड जरी विचारलं किंवा ईद इगो सुपर इगो जरी विचारलं, तर फर्स्ट तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ माइंड लिहायचं आहे. मग स्ट्रक्चर ऑफ माइंड नंतर इंट्रोडक्शन, इट हॅज मेजरली 3 aspects सायंटिफिकली प्रूव्हन, विच इज कॉन्शियस, प्री कॉन्शियस अँड अनकॉन्शियस. मग जर ईद इगो सुपर इगो सेपरेट विचारलं तर स्ट्रक्चर ऑफ माइंडला एकदम ब्रीफ मध्ये एक्सप्लेन करायचं, थोडक्यात एक्सप्लेन करायचं, कॉन्शियस, प्री कॉन्शियस, अनकॉन्शियस, त्याची इन्फॉर्मेशन लिहायची. मग ईद इगो सुपर इगोला कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि त्याचं जास्त एक्सप्लेनेशन न्यायचं. आणि जर तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ माइंड विचारलं तर कॉन्शियस, प्री कॉन्शियस आणि अनकॉन्शियसला जास्त एक्सप्लेन करायचं, आणि हा फक्त एवढा चार्ट काढायचा. झालं. तर हे आपलं स्ट्रक्चर ऑफ माइंड झालेलं आहे. सेकंड टॉपिक संपलेला आहे आपला. आपण लवकरच थर्ड टॉपिक चालू करूयात. सो स्टे ट्यून्ड टू आवर चॅनल.